महाराष्ट्रनामा लाईव्ह, बातमी विश्वासाची, सर्वसामान्यांच्या हक्काची। काय सांगाल भाऊ, शिरूरमध्ये नगराध्यक्ष पदाचे उमेदवार ऐश्वर्या अभिजित पाचरने विजय झालेले आहेत। सर्वप्रथम ऐश्वर्याताईंचं मी हार्दिक असं स्वागत करतो की शिरूर शहराचे प्रथम नागरिक म्हणून त्या आता आसनापर्यंत होणार आहे आणि शिरूर शहरात एक चांगलं वातावरण आमच्या अभिजित काका असतील, अभिजितने आणि आम्ही जवळजवळ 9 वर्ष आम्ही खूप बरोबर, त्याच्यापूर्वी गणेश तात्या पण होते, तेही माझ्याबरोबर होते। त्यांनी खूप चांगलं काम, जरी आम्ही पक्ष म्हणून एकमेकांच्या विरोधात जरी असलो पण नगरपालिकेमध्ये अभिजित दादांनी पण आज त्यांचं नाव घेणं मला उचित वाटतंय। त्यांनी पण, मी नेहमी सांगायचो की त्यांनी पण खूप चांगली साथ जी मला दिली। आत्ता आलेले सर्व जुने उमेदवार आम्ही सगळे बरोबर होतो आणि पक्षाची थोडी अडचण, माझी वैयक्तिक कामाची अडचण होती, त्याच्यामुळे मी खरं पॅनल नाही टाकला। पण आमदार माऊली आबा कटके, काय सांगाल आबा, तुमच्या जो शिरूर शहरामध्ये जो प्रचार धंदावती केला त्याला यश आलं? निश्चितपणे हा सगळा विजय शिरूर शहरातील सर्वसामान्य मायबाप जनतेचा हा विजय आहे। इथून पाठीमागच्या काळात मग त्याच्यामध्ये रसिक भाऊ असतील, सईदभाई असतील, प्रकाश शेठ असतील, स्वर्गीय लोकनेते बाबूरावजी पाचारणे साहेब असतील, या सर्वांनी एक या शिरूर शहराला संस्कार संस्कृतीच्या माध्यमातून एक वेगळी ओळख दिलेली आहे। तशी पाहिलं तर आपली ही फार जुनी नगर परिषद आणि आज आपण पाहतोय की पहिल्यांदा या ठिकाणी निवडणूक ही कुठल्या तरी पक्षाच्या चिन्हावरती होत असताना कुठेतरी अस्थिरता होती। माननीय प्रकाश शेठ यांनी या निवडणुकीतील वैयक्तिक कारणास्तव माघार घेण्याचा जो निर्णय घेतला, त्याच्यानंतर उमेदवार असतील किंवा मतदार असतील हे संभ्रमात होते की नक्की आपण भूमिका काय घ्यायची। परंतु त्या परिस्थितीमध्ये मागच्या झालेल्या वर्षभराच्या निवडणुकीमध्ये जो सर्वसामान्य मायबाप जनतेने जो विश्वास ठेवला होता, त्याच विश्वासार्थीला कुठेतरी एक लोकप्रतिनिधी आमदार म्हणून तो विश्वास त्या मायबाप जनतेत निश्चितपणे होता। राष्ट्रवादी काँग्रेसचे आपले सर्व माननीय अजितदादांच्या देखील इथला सगळा परिसर प्रेम करणारा आहे। त्याच्यामुळंच आज आपण पाहतोय की डेव्हलपमेंटचा अजेंडा घेऊन आपण त्या ठिकाणी शिरूर शहरात गेलो की शिरूर शहरात शांती राहिली पाहिजे, सर्व समाज शेवटच्या घटकापर्यंत हा त्या ठिकाणी प्रवाहात राहिला पाहिजे, प्रत्येकाला न्याय देण्याची भूमिका ही खऱ्या अर्थानं राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या माध्यमातून त्या ठिकाणी आहे। त्याच्यामुळंच आज आपण पाहतोय की एवढ्या मोठ्या मताधिकाने जवळपास 2000च्या लीडने त्या ठिकाणी ऐश्वर्याताईंना सर्वसामान्य मायबाप जनतेने या ठिकाणी काम करण्याची संधी दिली। ज्या संधीच्या माध्यमातून जी विश्वासार्हता ठेवलेली तो विकासाचा अजेंडा इथून पुढच्या काळामध्ये शिरूर शहराला एक पुणे जिल्ह्यामध्ये एक अग्रगण्य नगर परिषद म्हणून त्या ठिकाणी आम्ही उदयास आणू आणि जो सर्वसामान्य मायबाप जनतेने आशीर्वाद दिलेला आहे त्याला कुठेही तडा जाणार नाही, हा विश्वास मी या ठिकाणी आपल्याला। शिरूर शहराचा विकास ज्या पद्धतीनं आपण मतदारांसमोर सांगितला, ज्या पद्धतीनं आपण प्रचार केला, शिरूर शहरामध्ये घरोघरी प्रचार केला आणि अजितदादा यांची जी शिरूर शहराची सभा झाली ही निर्णायक मानता का आपण? हे बरोबर आहे की शेवटी अजितदादांची ओळख ही संपूर्ण महाराष्ट्रामध्ये नव्हे तर देशामध्ये एक डेव्हलपमेंटच्या माध्यमातून आणि काम करणारा माणूस म्हणून या संपूर्ण महाराष्ट्रात दादांची एक ओळख आहे की सर्वसामान्य माणसांची असलेली दादांची त्या ठिकाणी नाळ आणि दादांचं काम करण्याची पद्धत हीच आपल्या सर्वांना घेत आहे। त्याच्यामुळे शिरूरची सर्व मायबाप जनतेचा निश्चितपणे दादांनी जो इथं येऊन सभेच्या माध्यमातून विश्वास दिला आणि खऱ्या अर्थानं त्याच्यानंतर एक कुठेतरी सर्वसामान्य माणसांना आधार आला की प्रकाश शेठ नंतर जर पुढे आधार मिळू शकतो तर आपला राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अजितदादांच्या माध्यमातून मिळू शकतो आणि आज आपण पाहतोय की त्याच्याच माध्यमातून आज एवढं मोठं त्या ठिकाणी काम करण्याची मायबाप जनतेने या ठिकाणी संधी दिली। राष्ट्रवादी काँग्रेसच्या नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार ऐश्वर्याताई पाचरणे आपल्या बरोबर आहेत। काय सांगाल, या विजयाचं श्रेय कोणाला द्याल? विजयाचं श्रेय खरं आपले महाराष्ट्राचे मुख्यमंत्री अजितदादा पवार साहेब, आपले आमदार माऊली आबा कटके साहेब, आपले माजी खासदार आढळराव पाटील साहेब यांनी खरं एक मला संधी दिली आणि त्या संधी थ्रू मी शिरूरकरांच्या जनतेसमोर आले आणि मला जनतेने विजय मिळवून दिला। आणि माझे पती अभिजित काका पाचरणे यांनी प्रकाश शेठ धारियल शेठ यांच्यासोबत 9 वर्ष काम करत होते आणि त्यांच्या नेतृत्वाखाली त्यांनी काम केलेलं आहे आणि त्यांनी मला संधी दिली। हवेलीच्या जनतेने मला साथ दिली, शिरूरच्या जनतेने मला साथ दिली आणि मी खरं तर शिरूरच्या जनतेची पहिली आभारी आहे आणि आपले आमदार दमदार माऊली आबा कटके यांच्या नेतृत्वाखाली आम्ही काम करू। विधानसभेच्या माध्यमातून असलेली सर्वसामान्य मायबाप जनतेची विश्वासार्हता
याच्या माध्यमातून जे प्रेम व्यक्त केलं होतं तेच प्रेम आणि तोच विश्वास घेऊन खऱ्या अर्थानं या नगर परिषदच्या निवडणुकीच्या माध्यमातून पुढे जायचं होतं. विकासाचा अजेंडा होता. शेवटी मायबाप जनता हे सर्व करत असताना त्या ठिकाणी विकासाच्या माध्यमातून खरं तर मायबाप जनतेने या ठिकाणी कौल दिलेला तो आम्ही खऱ्या अर्थानं पाहतोय आणि निश्चितपणे त्या विश्वासार्थीला पुढे नेऊ. या विश्वासार्थीला पुढे नेऊ असे आमदार माऊली आबा कटके यांनी सांगितले आहे. मी सुदर्शन दरेकर, महाराष्ट्र लाईव्ह, शिरूर. महाराष्ट्र नामा लाईव्ह, बातमी विश्वासाची, सर्वसामान्यांच्या हक्काची.